प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सुमारे 1 महिन्यापासून कल्याण पूर्वेमधील बुद्ध भूमीचा मुद्दा फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चेत आलेला मुद्दा, मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला मुद्दा. हा मुद्दा केवळ सामाजिक आणि राजकीय न राहता तो भावनिक मुद्दा बनलेला आहे. करोडो जनतेची भावना या मुद्द्याशी गुंफल्या गेलेली आहे. आम्हाला विकास हवाय, परंतु बुद्ध भूमीची कोणत्याही प्रकारे विटंबना न होता, बुद्ध भूमीच्या वास्तूला हात न लावता विकास आम्हाला हवाय, अशी भूमिका कल्याणमधील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने घेतलेली आहे. संपूर्ण कल्याणमधील स्वाभिमानी आंबेडकरी जनता बुद्ध भूमीच्या प्रश्नावरती आक्रमक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे समाज, आंबेडकरी समूह, स्वाभिमानी समूह हा बुद्ध भूमीच्या मुद्द्यावरती एकत्रित आल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा हा मुद्दा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ज्या पद्धतीने हा राजकीय आणि सामाजिक पटलावरती हा मुद्दा प्रचंड गाजला, चर्चेत आला, तसा तो विधिमंडळातही आला. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला. अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांनी बुद्ध भूमीच्या संदर्भात सरकारला त्या अनुषंगानं काही प्रश्न विचारले. त्यावरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहाला माहिती दिली आणि त्यांनी या अधिवेशनामध्ये या बुद्ध भूमीच्या संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण नेमण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. त्यामुळे बुद्ध भूमी संकुल उभं राहण्याचा मार्ग खुला झाला. कामाला आता गती मिळणार असं वाटू लागलेलं आहे. परंतु बालाजी किनीकर आणि संजय शिरसाट यांनी जी माहिती सभागृहाला दिलेली आहे, पर्यायानं महाराष्ट्राला जी माहिती दिलेली आहे, ती धादांत खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे, असा गंभीर आरोप बुद्ध भूमी या आंदोलनाचे प्रणेते आदरणीय भदंत गौतम रत्न थेरो यांनी वार्ताहरांशी बोलताना जाहीर पद्धतीने केलेला आहे. गौतम रत्न थेरो यांनी सामाजिक न्याय मंत्र्यावरती ताशेरे ओढताना आणि अंबरनाथच्या आमदारावरती ताशेरे ओढताना जाहीरपणे सांगितलंय की आम्ही गेली काही दिवस या ठिकाणी शांततेनं आंदोलन करत आहोत. कोणती तेढ आम्ही समाजामध्ये निर्माण केली? सामाजिक न्याय अधिकार मागणं हा आमचा गुन्हा आहे का? शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेणं किंवा आपल्या मागण्या मागणं हे सामाजिक तेढ निर्माण करणार आहे का? आम्ही असा काय गुन्हा केला की तुम्ही महाराष्ट्राला आमच्याबद्दल आणि एकूणच समाजाबद्दल खोटी माहिती पुरवत आहात? तिथले बौद्ध भिक्खू हे सामाजिक तेढ निर्माण करतायत असं जे विधान सभेमध्ये करण्यात आलं, याचा अर्थ तुम्ही संपूर्ण बौद्ध समाजाला बदनाम करत आहात असा गंभीर आरोप गौतम रत्न थेरो यांनी केलेला आहे. अर्थात आरोप प्रत्यारोप होत राहतील. विकास प्रत्येकाला हवाय. जर बुद्ध भूमीचा विकास होत असेल तर तो कुणाला नकोय. परंतु पुन्हा भंतेजींनी एक मुद्दा उपस्थित केलाय की जर एक दिवंगत गायिका होती भारतामधली, ती गायिका जिथं राहत होती त्या गायिकेला तिच्या गाण्यांची रियाज करायला त्रास होऊ नये म्हणून जर एक पूल, पेडर रोड नावाचा जो पूल आहे तो वळवून जर घेण्यात आला, एका महिलेकरता, एका गायिकेकरता जर तो पूल वळवून घेण्यात आला, तर बौद्ध धम्मियांची, करोडो बौद्ध धम्मियांची आस्था असणार बुद्ध भूमीला बाधा निर्माण होणारा पूल हा का वळवून घेण्यात येत नाही, असाही रोखठोक प्रश्न गौतम रत्न थेरो यांनी विचारलेला आहे.
आणि ह्याच मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी 29 जून रोजी सकाळी 10ला एका भव्य आणि दिव्य मोर्चाचं आयोजन गौतमरत्न थेरे यांनी केल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. गेल्या 15 जून पासून संवैधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं कल्याण पूर्व मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे आणि 29 जून रोजी एक विराट मोर्चानं या आंदोलनाची म्हणजे त्या धरणं आंदोलनाची समाप्ती होणार, सांगता होणार. बघूया या मोर्चामध्ये तरी मोर्चेकरांना आंदोलन करताना काही ठोस त्यांच्या हाती मिळते की नाही. विकासाला त्यांचा पाठिंबा आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विकासाला त्यांचा पाठिंबा आहे, परंतु जे काही प्राधिकरण तुम्ही नेमताय ते प्राधिकरण तिथं नेमू नये. समाजाची मालमत्ता आहे, ती समाजाच्याच हाती राहिली पाहिजे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. बघूया सरकार त्या मागण्या मान्य करतंय की नाही. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.